90.5 FM पर मैं हूं आरजे अभिजीत, आपके साथ शो लेकर एमएच। आणि मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं की आशाताईंच्या ज्या आठवणी तुमच्या सोबत असतील, आशाताईंची गाणी म्हणा किंवा त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रत्येकाच्याच मनामध्ये कोरलेलं आहे. त्यांच्या सुरांमधून आज आपण त्यांना अनुभवतोय आणि फक्त आपलीच पिढी नाही तर येणाऱ्या कित्येक पिढ्या आशाताईंच्या त्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध होत राहणार आहेत. मला व्हॉइस नोट पाठवलाय प्रचिती हसेगावकरने. ती संगीताची विद्यार्थिनी आहे आणि तिला काय वाटतं आशाताईंबद्दल तुम्हीच ऐका. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर, छत्रपती संभाजीनगर, संगीताची विद्यार्थिनी आहे. कालच आपल्या आशाताईंचं दुःखद निधन झालं. अत्यंत विविधरंगी व्यक्तिमत्व आणि तितकेच भावपूर्ण स्वर, वैयक्तिक आयुष्यात पण खूप मोठी दुःख सहन करून त्याचा गाण्यातल्या भावावर अजिबात परिणाम न होऊ देणारं एक अनोखं व्यक्तिमत्व म्हणजे आशाताईचं. संगीताच्या क्षेत्रात आपण सर्वाधिक गाणी अगदी रेकॉर्ड करण्याचा जागतिक विक्रम त्यांचा असू दे किंवा विविध भाषेतली विविध प्रकारची गाणी लोकप्रिय करण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. जसं आपण इंडियन पॉप कल्चरही बघतो, त्याची ओळख त्यांनी रसिकांना करून दिली. म्हणजे खतुबा किंवा दम्मदरम अशी काही गाणी असू देत किंवा इतरही सगळीच गाणी असू देत, काय बोलावं असं होतं. मी असं ऐकलं, एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं होतं की काय आशाताई, तुम्ही लता दीदींसारखं इतकं दिग्गज व्यक्तिमत्व तुमच्या जवळ असताना, तुमच्या घरात असताना तुम्हाला कधी वाटलं नाही का की आपण दीदींसारखं व्हावं, मी लता व्हावं? तर त्यावर आशाताईंनी खूप सुंदर उत्तर दिलं की मी लता मंगेशकर होण्याचा जर प्रयत्न केला असता तर आशा कशी झाली असती. सो हे फारच सुंदर उत्तर आहे आणि खूप खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या हरहुन्नरी अशा गायिकेला मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली देते. क्या बात आहे, अगदी खरं आहे प्रचिती. मित्रांनो, आशाताईंचं तुम्हाला सगळ्यात आवडलेलं गाणं कोणतं लगेच डीएम करून सांगा आरजे अभिजीत _रेड FM वर. स्टे ट्यून ऑन सुपर हिट्स 90.5 FM. बजाते रहो.